बटनाचा पुन्हा YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू. हे महिला दिनाच्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं आहे? मी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना सर्वात शुभेच्छा देते आणि महिलांना एक आव्हान करेल की महिलांनी सुद्धा 50% आरक्षण आहे म्हणून राजकारणात नाही यावं, तर ती स्वतः सशक्त आणि सक्षम आहे ते करण्यात त्यासाठी राजकारणात यावं. कारण ती पुरुषांसोबत पुरुषांच्या खांद्याला लावून प्रत्येक क्षेत्रात ती काम करू शकते. फक्त तिने स्वतःचा आत्मविश्वास हा आणि मनोबल हे वाढवलं तर ती निश्चितच काम करेल प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर मी महिलांना आव्हान करेल तिने बाकी क्षेत्रासोबतच राजकारणात सुद्धा यावे. ज्याप्रमाणे 50% स्थानिक स्वराज्यमध्ये संस्थेमध्ये तिला संधी आहे, तर तिने त्या गोष्टीचा पूर्ण फायदा घ्यावा की जेणेकरून ती जर सरपंच असेल, सदस्य असेल, तर तो कारभार तिने स्वतः पाहावा. तो कारभार पाहता पाहता तिने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यापर्यंत जायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तुमची आमदारकीची तिकीट कटल्यानंतर गजानन भाऊ आमदार झाले, आता काही तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची इच्छा असतील ना? नाही बघा, माझी तिकीट कापली म्हणून मी दुसरी निवडणूक लढावी असं काही नसतं. मला असं वाटतं मी एक सक्षम महिला आहे, तर माझा हा पुढचा मानस आहे की माझ्यासारख्या 10 महिला सक्षम कशा होतील, जिल्हा परिषद मध्ये कशा जातील, पंचायत समितीमध्ये कशा जातील आणि विधानसभेवर कशा जातील, हा माझा प्रयत्न राहील. ह्या होत्या घडतेताई, स्पष्ट वक्तायत त्यांची तिकीट कटल्यावर सुद्धा त्या शिवसेनेला दूर गेल्या नाहीत. तिथे आज या तालुक्यातले 14 लोक होते, त्यामधले काहीच तिथे हजर राहिलेले होते. अशा ह्या अगरते स्पष्ट बोलाले आहेत. आमदार साहेब पाहिले बा उपाशी तपाशी डागात हो अंगावर पुंग्या ताल पुंग्या असं आमदारी म्हटलं बाबा दर्यापूरले लाभला का नाही, अंगावर डाग आहे पुंग्या. नाही तर आमदार तो जेवढे माजलेला राहतात हो, आमदार पुंग्या साधाच होतो. राम राम हो. काय बाबा ते भाषण काय म्हणतं काकू, भाषण राजू म्हणजे दोस्त मित्र सारखं तुम्ही. हे जे लोक आहेत दादा, आपण हे दोस्त मित्रच आहेत माझे आणि हे जीवाभावाचे दोस्त मित्र आहेत. या लोकांनी जसं विकास भाऊ झाले, कपिल भाऊ झाले, राजू भाऊ झाले, अभिजित झाले, हे जे लोक आहेत ते मनापासून माझ्यासोबत होते, जीवाभावानं माझ्यासोबत होते. याच्यासोबत मी आमदार झालो तर नेत्याचा कसा राहू. आपण त्याचे परिणामच झाले. आम्ही सहज त्या कबड्डीच्या मॅचेस ठेवत त्यावेळेस सहज जिल्हा परिषद पंचायत समितीचे काँग्रेसचे लोक नाहीत. आज राजू आमदाराला बोलावलं तर आमदार येते ते मजा की ते म्हणजे चांगलंच वाटते ना. मग तुम्ही आता आमदार झाला ना, बायको सोबत असेच वागून आले का? आता बी भाऊ असा जाऊ ना, असा जाऊ आणि असाच बोलतोय मी. बायकोत फरक पडला आमदार झाल्यावर का तुमच्यात फरक पडला? कोणावरच नाही पडला. कपडेत फरक नाही पडला तर कोणावर काय फरक पडणार आहे. हे मेळावे म्हटलं हे झाल्यापासून जरा सक्सेसच होऊन राहिले. सभा आहे, हे जे मेळावे आहेत हे चांगले होऊन राहिले. याच्या पहिला काय होत होतं की जरा होती काही नाराजी होती, काही होती, पण गटबाजी आमच्या पक्षात नाहीच आहे. गटबाजी आम्ही ठेवतच नाही आणि जे लोक गटबाजी करतात त्यांनाही आमची हात जोडून विनंती आहे, गटबाजी करून मजा नाही आहे. कारण पक्ष असते, तो कुठलाही असो. तर जे लोक आहेत ते तर आमच्या सोबत आहेतच आणि जे लोक समजा आम्हाला आमच्यावर थोडे बहुत नाराजी असतील, काही असते पदाधिकारी वगैरे, कारण पद कसे आहे येतात जातात. आज यांच्याकडे आहे, उद्या माझ्याकडे आहे. मी एक शाखा प्रमुख राहिलो होतो, माझ्यानंतर दुसरा शाखा प्रमुख झाला. पण याच्यात म्हटलं जिल्ह्याचा युवा सेनेचा तो अंकुश पटेल दिसूनच नाही राहिला राजू. नाही, अंकुश पाटील कावळकर दर्यापूरचे आहेत ते, आणि मला असं वाटतं हा अंजनगावचा मेळावा आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुखांना युवा सेनेचा तर तालुका प्रमुख इथं स्टेजवर हजर राहून आला, पण युवा सेनेचा जिल्हा प्रमुख पाहिजे होता. मी विकास बोला याबद्दल आणि कपिल बोला विचारतो, कारण मी थोडं वेळेवर आलो त्यामुळे मला अंकुश पाटील कावळकर दिसले नाही. त्यांना मी फोन करून विचारतो की बाबा एवढा मोठा मेळावा होता आणि तुम्ही कसे काय आले नाही. तुम्ही दर्यापूरला मेळावाले हजर होते म्हणजे तुम्ही त्या मेळापासून त्यांच्या संपर्कात नाही. आज तुम्ही म्हणता की मी त्यांना विचारतो, पण दर्यापूरच्या मेळापासून तुम्ही त्यांना फोन कॉन्टॅक्ट मध्ये केलाच नाही. नाही, मी आता माझ्या विधान भवनात होतो. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे की प्रत्येक आमदार हा विधान भवनातच दिसला पाहिजे. मी मेळाव्याची गोष्ट करू राहिलो म्हणजे मग तुम्ही त्या अंकुश कावडकरजीकडे तेव्हापासूनच दुर्लक्ष करून टाकलं, जसं सुनील टिकेजीकडे केलं तसं. नाही, दुर्लक्ष मी कोणाचीच इकडे करत नाही, कधीच करत नाही. माझ्या इकडे कोणीही दुर्लक्ष केलं तरी चालेल, कारण हा त्यांचा स्वभाव आहे. माझा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, सगळ्यांना घेऊन चालत. सब साथ म्हणतात ना मोदी साहेब, सबका साथ सबका विकास. माझं असं आहे, सबका साथ सबके साथ. तेव्हापासून हा म्हटलं पराग गुर्जर जो जिल्हा प्रमुख झाला का नाही, शिवसेनेला चैतन्य झाला. नाही तर कोणते मेळावा नसे बाबा आणि काही नसे. काय दर्यापूरचा मेळावा भरला भो, काय तो अचलपूरचा मेळावा भरला, काय द्यायचा अंजनगावचा आजचा मेळावा भरला. हा जोश कसा काय आला निर्माण झाला? माननीय पराग भाऊ आमचे यंग आहे,
जवान माणसं आहेत. पण आजकाल लोकांना कसं वाटते यंग नेतृत्व पाहिजे आणि त्याच्यात आमदाराची भर आहे. आमदारी जवान भेटून गेला, जवान नाही हो का मी, दिसतं जेवणात दिसतं. तर मग त्याच्यामुळे काय होते, आमदार ज्याच्या जवळ असते की नाही त्याचं नव चैतन्य येते त्याला. पहिल्या जवळ आमदार नव्हता ते, नाही कुठे होता, 2 महिने होते ना आमदार, कोणता 1-1.5 महिना होते ना. तरी नवचैतन्य त्याने आणलं नाही ना. नाही, त्याला जमलंच नाही ते. तुम्ही त्याच्या राजकारणाच्या अगोदर गजानन भाऊ आणि राजकारण आमदार झाल्यानंतर गजानन भाऊ लय फरक बेरक्या घ्यायला लय वस्तात झाले. तुम्ही अंगावर कोणती गोष्ट युद्ध देत ना. नाही ना, मी काही नाही, मला समजत नाही भाऊ. पत्रकार महोदय, मी एकदम गरीब माणूस आहो. मी कधी तुमच्या गरीब माणसाने आमदार केले, उभं राहून निवडून आले ना. लोकांनी केलं ना, लोकांनी लावले ना, माझे पैसे येणं भरले ना. अरे माझ्या फॉर्मचे तर पैसे येणं भरले. बरं, हे तुम्ही जे सध्या आता शिवसेनेच्या जे वितरण तांडव दिसत आहे प्रत्यक्षात, येणाऱ्या काळात मी नावही घेणार आहे, याच्यावर तुम्हाला काय भाष्य करायचं आहे? काही तांडव नाही आहे. कुठे आहे तांडव? तांडव असतं तेवढी गर्दी राहिली असती का? काहीच तांडव नाही आहे. तांडव राहिलं असतं तर अशा पद्धतीची गर्दी राहिली नसती. हे जुने, हे बघा, हे कधीचे शिवसैनिक आहेत, हे माझ्यापेक्षा पहिले 40 वर्ष याच्या समोर आम्ही पक्षात आलो, या माणसाच्या समोर आम्ही पक्षात आलो, आणि तरी हा माणूस आमच्या सोबत आहे. म्हणजे याला आमदार बरोबर आहे किंवा मी शिवसैनिक बरोबर आहे, या माणसाला माझ्यावर प्रेम आहे. हे पांढरीले असतात, पांढरीतून मतदानाचा विचार केला ना तर 1 साइड मतदान गजानन लवटेले. हे होते आमदार गजानन भाऊ लवटे. असं वाटलं होतं की आजकाल कसा पदाला म्हणजे माणूस मस्ते, पण हे आमदार झाल्यावर जरा सारखाच माणूस आहे. असं वाटतच नाही की बा हे आमदार झाले म्हणून बदललाच नाही. आणि मला तर असं वाटते भाऊ, हा माणूस बदलणार नाही. येणाऱ्या काळात सरकार जर असलं तरी नक्कीच भाऊ तुम्ही कॅबिनेट झाले असं म्हणताच काय हरकत मी सांगतो तुम्हाला, बदलून करता काय? मला सांगा, 5 वर्षासाठी पद दिलंय तुम्ही लोकांनी. अगर मी 5 वर्ष तुमच्या संग प्रामाणिक राहिलो, चांगलं राहिलो, तुम्ही नंतर माझा विचार करू शकता. बदलाचं काय आहे? मला तर असं वाटते, मी सकाळी 7-8 वाजता घराच्या बाहेर निघतो, मला नाही वाटत की माझी निवडणूक सरली. अजूनही तशाच पद्धतीचं मी फिरतो, तशाच पद्धतीचे मतं मागून राहिलो असं वाटते मला. म्हणून नसतं तुम्हाला लोकांनी निवडून आणलं, नाही तर ऑलते बोलते 14 झाल्यातलं हे होते गजानन भाऊ. धन्यवाद.